बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मी आहे आपला प्रतिनिधी। देगलूर शहरातून एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। देगलूर शहरामध्ये नूतन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे। या नव्या न्यायालयामुळे नागरिकांना न्यायप्रक्रियेसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। दरम्यान, न्यायालयाच्या इमारतीसमोरील जागेत दर आठवड्याला भरत असलेला आठवडी बाजार आता स्थलांतरित करण्यात आला आहे। हा बाजार आता गांधी चौक ते पाणी टाकी परिसर या भागामध्ये भरविण्यात येणार आहे। याबाबत प्रशासनाकडून फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना नव्या ठिकाणीच आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे। न्यायालय परिसरात वाहतूक कोंडी टाळणे, सुरक्षितता राखणे आणि शिस्तबद्ध वातावरण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। आवाहन व सूचना: सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, ठरवून दिलेल्या जागेतच दुकाने थाटावीत, तसेच नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। देगलूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। अशाच स्थानिक व ताज्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्ही पाहत रहा। धन्यवाद। सर्वांना सूचना आहे, माननीय न्यायालय नवीन इमारतीमध्ये सुरू झाल्याने यानंतरचा आठवडी बाजार हा न्यायालयाच्या इमारतीसमोर पोलीस स्टेशन समोर जाणारा रोडवर भरणार नाही। भाजीपाला हा गांधी पुतळा, पाण्याची टाकी, संतोषबाग जाणारा रोड, ईदगाह मैदान रोड, सराफा मार्केट या ठिकाणी भाजीपाला भरणार आहे। याची सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी नोंद घ्यावी। रोडवर तिसरी लाईन कोणी करू नका। जागा मोठ्या प्रमाणात रिकामी आहे। पाण्याच्या टाकीकडे ईदगाह मैदानाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जागा रिकामी आहे। त्याच्यामुळे कोणी गांधी पुतळ्याच्या बाजूला तिसरी लाईन करू नका। आपण केल्या दुकानामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय देगलूर या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर आज आठवडी बाजार या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आजूबाजू भरत होतं ते या ठिकाणी रखडलेलं आहे। त्याला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आता तो बाजार आठवडी बाजार या ठिकाणी भरणार नाही अशी सूचना या ठिकाणी सर्व बाजारपेठमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात येते अनाउन्समेंटतर्फे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी कोणतेही वाहन ट्रॅफिकसुद्धा होणार नाही अशी दखल या ठिकाणी पोलीस कर्मचारी व नगर परिषदतर्फे घेण्यात आलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता संपूर्ण जे स्थळ आहे ते या ठिकाणी कोणताही बाजाराचा कोणताही भाजी विक्रेता किंवा फळ विक्रेता या ठिकाणी दिसत नाही। आणि हा अशाच पद्धतीचा आता दर आठवडी बाजारला असू द्या किंवा दररोज असू द्या हा परिसर अशाच पद्धतीनं स्वच्छ आणि भाजी फळ विक्रेता मुक्त असणार आहे का असं चित्र या ठिकाणी दिसून येतो। आणि आता आपण पाहू शकता ईदगाह मैदान असेल आणि पाण्याची टाकी त्या भागामध्ये हा भाजी विक्रेता आणि फळ विक्रेता या संपूर्ण ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना सुद्धा स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आणि आज आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे दिवाणी व फौजदारी न्यायालय देगलूर ह्याचा आज इमारतीचा सोहळा कार्यक्रम पार पडला मोठ्या उत्साहामध्ये। आणि आज आपण पाहू शकता ही संपूर्ण परिसर या ठिकाणी रिकामी करण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीचा हा संपूर्ण परिसर रिकामी राहणार आहे। या ठिकाणी कोणताही फळ विक्रेता भाजी विक्रेता या ठिकाणी पार्किंगसुद्धा होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावं असे या ठिकाणी प्रशासनातर्फे सूचना देण्यात आलेली आहे। आणि आम्ही आपल्याला वेळोवेळी NCN न्यूजच्या टीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक बातमी देगलूर शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल वेळोवेळी पोहोचा करत असतो। आणि आजची सर्वात मोठी बातमी आज आम्ही आपल्याला या ठिकाणी देत असताना दिसून येतो। कॅमेरामॅन सोबत NCN